विकास वैरी स्ट्रायकिंग अगदी ओपन करतात. विकास वैरी पहिला चेंडू व्हाईट बॉल साठी गोलंदाजीसाठी. बॉलर कोण आहे? बॉलर टायगावचा फसला जातोय की काय? हाफ ट्रॅकर चेंडू होता. पडल्यानंतर खेळत असताना विकास वैरी डबल माइंड थोडासा याला असं बोलतात. मारू की खेळू की शॉर्ट आर्म जॅक करू की सोडून देऊ. आणि यामध्ये थोडासा एकाच धावेने समाधान. सोडून जाणारा चेंडू जरूर जाऊन दिलाय, सोडून दिलाय, धाव नाही घेतली जाते. व्हाईट बॉलचा इशारा. असं धावा कमवायचे तुला. विकास वैरी स्वतःच्या टायमिंग वरती विश्वास ठेवतो, ताकदीवरती विश्वास ठेवतो, खेळावरती विश्वास ठेवतो. तो थांबला तो जागेवरतीच. विकेट करण्याचा प्रयत्न निसटली कॅच. कारण की अभिजित ऑलरेडी एन्जॉय करत होता आणि ज्यानंतर कॅच सुटली त्यानंतर तो नाराज झाला. कुछ तो हुआ था. लीडिंग एज होती, कट होता बाटीला, निसटला हातातून चेंडू. डॉट बॉल. बॅकफुटला पुन्हा बॅटीची एज. विकेट किपरच्या हाताला स्पर्श करून चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. एक सिंगल धाव भेटेल. जिंदगी हर किसी को एक मौका देते भाई. ते दोन भेटलेत, दोन संधी भेटलेत. टीमची टोटल अगदी 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. टायगावचा टायगरची गोलंदाजी जबरदस्त राहिली अभिजितची. अप्रतिम फटका लॉंग स्टॉपला. वन बाउन्स निघून जाईल. विशेप मध्ये येईल चौकार. या 4 धावांना टीमची धावसंख्या थोडीशी बहरेल, जी मात्र जाऊन पोहोचते आता 9 या आकड्यावरती. 9 धावा या स्कोर कार्ड वरती सध्या सजलेत. 9 ऑन अ स्कोर कार्ड. लफ केला जातोय मिड विकेटला. डीप मध्ये अगदी निघून जातोय सीमापार. खेळाडूचा जरूर पाय घसरला, मात्र चेंडू अगदी आपण पाहिलं तर सीमारेषे पारही गेला. या षटकारानं संघाची धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 1 5 15 15 धावा या आता स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. आमचे मित्र पत्रकार सुशांत भिसे, ओके, डॉक्टर सुशांत भिसे यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. बॉलर कोण आहे दादा? आमचे सुशांतजी भिसे साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. वेलकम. गोलंदाजीसाठी बाबूराव दादा चोरमारे यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम बाबू दादा, आपलंही मनापासून स्वागत. सुशांत दादा बसाले आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम. सर्व मित्र परिवारांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. या 2 धावा ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 17 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सध्या सजली आहे. 17 ऑन अ स्कोर कार्ड. दाखल झालाय गोलंदाजीसाठी संचित. विकास वैरी टायमिंग प्रॉपर आहे आणि एलिव्हेशन भेटलं नाहीये. विकास वैरी आउट होईल. एक मोठा धक्का टीमला भेटेल. या संघाचा धडाडीचा ग्री बॅटर जो मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो त्याला केलाय शांत. विकास वैरी आउट. अनुभव दाखल होतो मैदानामध्ये. आप्पा ही नुकले. अनुभव
दाखल झाले सध्या मैदानामध्ये. बरेचसे काळ गाजवलेत, बरेचसे खेळ गाजवले, बरेचसे स्पर्धा गाजवलेत या आप्पा हिनुकलेनं आणि सध्या दाखल झालेत. ते त्यांच्यासोबत ऋषी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. तुमची टोटल आपण पाहिली तर अगदी ऋषीच्या बॅट मधून देखील धावा चांगल्या आल्या, ज्यांना 11 धावात एक षटकार एक चौकारी ठोकला. तुमची टोटल आपण पाहिली तर स्थिर 17 या आकड्यावरती, 17 या आकड्यावरती. अगदी 2 धावा आरामध्ये कंप्लीट केलेत या 2 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी या 2 धावेवरती समाधान मानलं जाते. तुमची टोटल 19 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. 1919. लॉफ करण्याचा प्रयत्न दीपेश कव्हर रिझन पॉइंट मध्ये. चेंडू अगदी नोमॅन्स लँड मध्ये दाखल होतोय. इथेही धावा कंप्लीट होत आहेत तब्बल 2. 1-1-2-2 धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचली. 21 धावा ऑन स्कोर कार्ड. क्रमांक 2 मध्ये आहोत. बॅकफुटला सर बॅटवरती आला नाही. कॅचचा कॉल पकडली आहे. अप्रतिम कॅच साठी मागे गेले. स्वतःहून ज्या पद्धतीने चेंडू हाफ ट्रॅक टाकला खेळत असताना बॅट प्रॉपर स्विंग करण्याआधीच बॅटीवरती चेंडू आला. त्यानंतर फलंदाज आप्पा हिनुकले आउट. माघारी जावं लागतं. किरण दाखल होतो. बराचसा चर्चेमध्ये असतो. हाही खेळाडू मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. हाही खेळाडू तो सगळे दाखल झाला किरण. उलट शेवटचा चेंडू असेल. येस ओव्हर क्रमांक 2. 1 to go. बॅटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटीवरती आला नाहीये किरणच्या. एक सिंगल धाव किरण करेल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी जाईल का नाही. नकार दिला. एकाच धावेवरती समाधान. ओव्हर क्रमांक 2च्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 22. चला थोडासा स्पीडअप घ्या भाऊ. ऑलरेडी थोडासा उशीर झाला या मॅचला सुरुवात करण्याआधी. मिस्टर अक्षय गोलंदाजीसाठी अगदी किरण सध्या बॅटिंगला. आणि राजू कंग यांनी जरूर उल्लेख केला की किरणने जर हॅट्रिक षटकार लगावले 3 चेंडू 3 षटकार तर 1111 रुपये हॅट्रिक षटकाराला खेळावं लागेल. आता प्राइज लावले शेवटी मित्रांनो 1111 रुपयाचे सवाल या मॅच मध्ये. सध्या गोलंदाजी चांगली चालू आहे. अवे फ्रॉम दी बॉडी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव तुमच्या टोटल मध्ये होते ऍड. तुमची टोटल अगदी 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 23. जागून खेळण्याचा प्रयत्न. हाई चेंडू जाईल व्हाईट साठी. आणखीन एक एक्स्ट्रा धाव होते टीमच्या टोटल मध्ये ऍड. एक्स्ट्रा धाव आहे. त्या एक्स्ट्रा धावानं संघाच्या धावसंख्येचा फलक मात्र थोडासा एक पाऊल पुढे जातोय. 24. चांगली गोलंदाजी चेंज केली. पण नंतर आपण पाहिलं तर किरणला थोडंसं थांबवलं.
आज गोलंदाजांचा नंदनवन आहे. गोलंदाजांची चर्चा आज आहे. गोलंदाजांच्या राज्य आज खेळपट्टीवरती असेल तर गोलंदाजांचं आहे. अक्षयची तशीच गोलंदाजी राहिली. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. वाईट डेड अंपायर सांगतो थोडासा अंदरच आहे बेटा. 3 चेंडू डॉट आलेत. आई चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे. विकेट किपर ज्याच्या हातातून चेंडू निसटतो. एक चिकी धाव इथेच कंप्लीट केली आहे. अंपायर सांगतील 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. किरण शांत, पूर्ण शांत किरण. ओव्हर क्रमांक 3 सध्या चालू आहे. बाकीच्या टॅपेजला स्लिप नाहीये. उभा गली रिजन मधून थर्ड मॅनला अगदी चकवत चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळ जाऊन अंपायरनं तो इशारा दिलाय 4 धावेचा. अंपायर सेड इट्स अ बाउंड्री. लेट्स सी. कदाचित होईल डिसिजन. थोडासा हेराफेरी, थोडस आपण पाहिलं तर चर्चा केली जाते, शहानिशा केली जाते की हा चेंडू नक्की थांबलाय कुठे. कारण की अंपायरच्या दृष्टिकोनात जे आलं तिथे अंपायरनं सांगितलं की हा चौकार आहे. खेळाडूने सांगितले थोडस चेंडू अलीकडे थांबलाय आणि यासाठी आता शहानिशा केली जाते त्या बाउंड्री लाईनच्या दिशेने जाऊन खेळाडूंच्या माध्यमातून. नक्की अंपायर येतील तर त्यांच्या जागेवरती. त्यानंतर आपल्याकडे फिरून ते देतील इशारा आणि त्या इशाऱ्याची असेल वाट पाहूयात. आणि हा त्यांचा इशारा ते सांगतील डिसिजन आहे चेंज आहेत 2 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर 27 वरती जाऊन पोहोचते. 27. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत सध्या. खाली राहिला थोडासा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी विकेट किपर कडून आज होत आहेत थोड्याशा चुका आणि यामुळेच धावा कंप्लीट केल्या जातात. वो बच गया. बाल बच गया. तो तसाच बाहेर आला असता. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28. 28 धावा. थोडस शांत क्रिकेट बघायला भेटतं. अक्षय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होईल. 28 धावा या स्कोर कार्ड वरती सध्या सजले. 28 धावा आल्या नाहीयेत भाऊ. कारण की 28 धावा 3 ओव्हर मध्ये तुझ्या या थोड्याशा शांत बॅटिंग आहे. गोलंदाजाची चर्चा चांगली. अक्षय दाखल झाला. अक्षय जाधव. अवे फ्रॉम दी बॉडी. ही जी लाईन पकडले गोलंदाजांनी आज, कोणती लाईन? अवे फ्रॉम दी बॉडी, ऑफस्टिकच्या बाहेर, शरीरापासून बाहेर, नजरेच्या बाहेर, बॅटपासून थोडासा बाहेर, बाहेरची जी लाईन पकडली आहे तिथे यश भेटलंय गोलंदाजांना. पुन्हा तीच लाईन. अंपायर सांगतात थोडा बाहेर आहे आता मित्रा. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव पुन्हा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. ब्लेड आउट. जावं लागेल माघारी. नाराज असेल बॅटर, नाराज असेल फलंदाज, नाराज असेल ऋषी. धावा भेटल्या नाहीयेत. येस, फॅन फॉलोअर पहा अमितचे. फॅन फॉलोअर आहे अमितचे. चॉकलेट बॉय कॅरेक्टर क्रिकेटचा दाखल झाला मैदानामध्ये. 4 चेंडू बाकी आहेत. 3 षटकार लगावले तर संग्राम लावंड अर्थातच
आरोही स्पोर्टचे सर्व त्यांच्या माध्यमातून तब्बल 2222 रुपये संग्राम लावणे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर रोहित दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील शाबाशीच्या 3 थापा. हे सगळे प्राइज आहेत, अनोख्या प्राइज आहेत, कारण की मित्रपरिवार त्याचा भरपूर आज आहे आणि या सगळ्यांनी या खेळाडूसाठी प्राइज जरूर लावलेला आहे. एक सिंगल धाव घेतली, नॉन स्ट्राईकला जरूर येतो खेळाडू अमित आणि तानांचा संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 30 या धावसंख्येवरती. चेंडू किती बाकी आहेत तब्बल, कारण की आतापर्यंत चेंडू झालेत 3, बाकी आहेत 3. 3 to go. एक्स्ट्रा राहिले. आज किरण शांत आहे, आज पूर्ण किरण शांत आहे, कारण की तो स्टेजवरती आला होता तेव्हा एंट्री त्याची जबरदस्त झाली होती. आज शांत राहिलाय किरण थोडासा. मोठ्या फटक्यांसाठी असा ओळखला जातो, मात्र तो आला नाहीये. एक सिंगल धाव जरूर भेटेल. फाईनचा खेळाडू आहे, अभि स्वतःहून तिथपर्यंत पोहोचतायत. 2 धावा कंप्लीट केल्यात. किरण स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय, तिथे नकार आहे. अमितला खालीच थांबावं लागेल. या 2च धावा भेटी. संघाची धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचते. 33. Away from the body. Umpire said it's a white ball. आशा लावून बसलेत. किरण एक तो मारेगा. 2 चेंडू बाकी आहे. 2 मध्ये एखादा मोठा फटका येणं प्रत्येक जण अपेक्षित धरतोय. मात्र जी बॉलिंग अटॅक राहिली आज टाळगाव एवाडी टीमची, आणखी टाळगावच्या टायगरने जी सुरुवात करून दिली तिथून संघाने बॉलिंग अटॅक पकडली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संचितची गोलंदाजी अप्रतिम राहिली. अक्षयनं लाजवाब गोलंदाजी केली आणि आता अक्षय जाधवनं देखील लाजवाब गोलंदाजी केली आहे. अमित पुन्हा एकदा स्ट्राईकला. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. यानंतर बाकीच्या टॉप पेजला जिथे आपण पाहिलं तर एकच सिंगल भेटेल, एकच धाव भेटेल. दुसऱ्या धावेसाठी अमित गेलाय जरूर आणि जावं लागेल तसंच फेकला अगदी जवळून. राग पूर्णपणे तिथे अमित साठी रोख कॅश 101 रुपये संग्राम लावणे यांच्याकडून. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये ठेवले 37 टाळगाव एवाडी टीमला करायचं. यानंतर मॅच समर्थ 11 बुरबुशी तुळसंजी वैभव शेठ देवंगळे साहेबांनी संपूर्ण टीम आपण पहिली तर पॅक केली आहे. म्हणजे वैभव देवंगळे साहेब यांच्या मालकीची टीम मेन आपण पाहिले तर वैभव शेठ देवंगळे हे पॅकर आहेत समर्थ 11 बुरबुशी आणि तुळसन टीमचे. कडवे पंचिल सोबत ते 2 हात करतील. आधीच टॉस झाला त्याच्यामध्ये समर्थ 11 बुरबुशी टीमनं तुळसन टीमनं टॉस जिंकलेला, कारण की समोरची टीम उपस्थित नव्हती. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अगदी ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज दिलं गेलं अर्थातच पंकजदादा वाडकर, प्रवीणदादा वाडकर आणि सन्माननीय वैभवजी शेठ देवंगळे यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सर केले आणि ते टीमचे देखील स्पॉन्सर आहेत. 37 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत टाळगाव येळेवाडी या टीमला. वेलकम, सुस्वागतम. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि अर्थातच ज्यांनी पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी सातत्याने स्पॉन्सरशिप देणारं एक असं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचे फॅन फॉलोवर आजही आपण पाहिले तर क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर आहेत. पण की कुठल्याही स्पर्धेला कुठल्याही स्पॉन्सरला जे कधीच नाही बोलत नाही असे अनिल शेठ भूमकर, त्याचबरोबर शकदे सुनील शेठ, त्यांचे आम्ही कौतुक करतो.
रोहन दादा कदम त्यांचं मनापासून स्वागत करून वेलकम. आज तुम्ही सगळे मित्र, आज रविवार आहे, पाऊस पण छान आहे, बरं झालं भेटलात. स्क्रीनवरती सध्या दाखवलं जातं सुजित शेवाळे आणि कॅमेरामॅन आमचा तेजस. तेजस एवढंच सांगेल, सुजित शेवाळे तुझ्या बाजूला बसून सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहे आणि नंतर धमाका. या टॉस साठी या कोणी पण या मिळो, जो टॉस जिंकतो त्याला पाठवा. महत्वाचा टॉस आमच्या डोमकर शेट यांच्या शुभेच्छा टॉस केला जातो. प्लीज विनंती करेल कॅमेरामॅन आपण टॉसच्या दिशेने जाऊयात. येस, युअर ऑन स्क्रीन. तुम्ही आता स्क्रीनवरती आहात आणि टॉस कव्हर केला जातोय. येस, इम्पॉर्टंट आहे टॉस. जगदीश शेटचा वेगळा स्वॅग असतो. टॉस अर्थातच जो झाला, टॉस विन झाली अर्थातच कडवे पंचील टीम आणि ते पण टॉस नेते कळवतील. टीम शॉक आहे की टॉस कसा जिंकला या भाऊनी. नाझीर भाई आपले आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण वरती या. नितीन टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. कडवे पंचील संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी घेतली. मॅचच्या दिशेने जाऊयात. 37 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. 37. टायगरचा टायगर सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. अभिजित दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अक्षय जाधव. हे दोन्ही प्लेअर मैदानामध्ये सध्या आहेत. पहिला चेंडू अगदी टॉट येईल, निर्धाव येईल. या मॅच मध्ये 37 धावा. तू फक्त 37 बोलू शकतो, पण क्रिकेटमध्ये कुठली धाव संख्या सुरक्षित नाहीये. मिस्टर अंकुशच्या विरोधामध्ये अपकट खेळाडू आहे तैनात आणि अगदी त्याच्या डोक्यावरून निघून जाईल. सीमारेषे पार होईल. ताळगावच्या टायगरच्या बॅटमधून षटकार. चांगली सुरुवात केली आहे. ताळगावचा टायगर म्हणून अभिजितला ओळखलं जातं. हाईट फॅक्टर याचा नेहमी जो त्याची बॉडी लँग्वेज आहे, ज्या पद्धती फिटनेस आहे, त्या फिटनेसची चर्चा होते अभिजितच्या. त्याचा उपयोगी होतो नेहमी. एक हायटेड फलंदाज आहे, हायटेड खेळाडू आहे. ओहो, यावेळी देखील थोडासा बाहेर ठेवला. अंपायरकडे पाहिलं, अंपायर सर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात. यानंतर लगेच मॅच आहे. खेळाडू मोजून घ्या. फटका तर बॅटीच्या टॉपला लागलाय. कॅचचा कॉल दिलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून प्रयत्न चांगला राहिलाय. स्लाइड तर घेतली आहे. फनी मुवमेंट चालू झाली आणि त्यानंतर मात्र या 2 धावा. एक फनी मुवमेंट. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचते. 9 ऑन अ स्कोर कार्ड. 9 धावा. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटमध्ये सरळ आला नाहीये. मिड विकेटला खेळाडू कोणी नाहीये. लॉंगॉनचा खेळाडूला जावं लागतंय. गोलंदाजाला पळावं लागतंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. अंकुश धावसंख्येवरती अंकुश लावतोय, पण कुठे धावाही गोळा केल्या जात आहेत.
11 धावा. सरळ बॅटी नवी शेप मध्ये चेंडू पडल्यानंतर वेगानं जाईल बंदुकीच्या गोळीसारखा थांबला यावेळी, कारण की तिथे एकदा नाही 2 वेळा चेंडू थांबला होता आणि खेळाडूंना माहिती पडले यासाठी ते धावा कंटिन्यू करत असतात. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 वरती. 13 धावा स्कोर कार्ड वरती. धावा जाऊन पोहोचले 13. 37 करायचे या मॅच मध्ये. फुल टॉस सरळ पाठीनं फुल टोल होतोय का वसूल, अग्री झाला लॉंगॉनला. सरळ बॅटीनं ताळगावच्या टायगरची दहाड होती. सरळ बॅटीनं वार होता, हा होता पलटवार सीमा पार. संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 19 वरती. 19 ऑन स्कोर कार्ड. धावा 19 ऑन स्कोर कार्ड. हाय फुल टॉस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी टॉप एजला धाव घेतली जात नाहीये. गोलंदाजीसाठी आप्पा हिनुकले आलेत. अनुभवी गोलंदाज टेनिस क्रिकेट मध्ये चर्चेत राहतात, पावसाळी क्रिकेट रबर क्रिकेट मध्ये चर्चेत राहतात आणि सध्या चेंडू जास्त धावा कमी आहेत. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. ही गोलंदाजी जी ओव्हर आहे ती इम्पॉर्टंट राहू शकते भाऊ. डॉट चेंडू विकेट येत आहेत का तेही बघणं गरजेचं आहे. हाही चेंडू चांगला अवे फ्रॉम द बॉडी बाय दी शॉर्कर. आता अभिजित सध्या जाईल अजय जाधव सोबत चर्चा करेल. 3 डॉट बॉल आलेत. जर आपण या डॉट नंतरचं समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू 15 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. 15-18 मॅच आहे सध्या. 15 चेंडू 18 डॉट चेंडू. चौथा डॉट अभिजितला पहा. टाळगावचा टायगरला बघा, तो सांगतोय बाई पुश कर खुश रे. 4 चेंडू डॉट आलेत. हे अभिजितला दाखवलं जातं, त्याचा चेहरा स्पष्ट सांगतोय कितना से ज्यादा चेहरा बात करते. चौथा डॉट बॉल. मॅच पकडणं अवघड नाहीये. 1 ओव्हर मध्ये मॅच बनते. हाही येईल डॉट बॉल. एका बाजूला डॉट येत आहेत, दुसऱ्या बाजूला अभिजितला स्क्रीनला दाखवलं जातं, कारण की तो डॉट आल्यानंतर अभिजितचे हावभाव टिपले जातात 2 कॅमेऱ्यामध्ये. 2 स्लाइड दाखवल्या जातात. पहिली मेडन येईल का? लेट्स सी. पहिली मेडन ओव्हर राजू कंग मिस्टर KTPL यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणेश कंग स्फूर्ती चषक 2025 ची पहिली मेडन ओव्हर नावावरती राहते. आप्पा हिनुकले त्यांचं नाव. आप्पा हिनुकले. टेनिस क्रिकेट असेल रबर क्रिकेट असेल या दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये या खेळाडूंना स्वतःच्या नावाचा दबदबा तेव्हाही ठेवला होता, आजही ठेवला. कोण म्हणतं टायगर बुडा हो गया? टायगर अब भी जवान है आणि टायगर अब भी जिंदा. आप्पा हिनुकले. आप्पाचा टप्पा योग्य पडतो. आप्पाचा विषय हार्ड आहे. आप्पाकडे वेगवेगळे 6 चेंडूचे टप्पे आहेत आणि आप्पाकडे गोलंदाजीचं क्रेडिट कार्ड आहे, म्हणून आप्पाचा विषय खूप हार्ड आहे. आज तो आप्पा. आज माझे मित्र परिवार आले. बोमकर शेठ जगदे. आज रविवारचेच भेटावेत आम्हाला. नियोजन लावणारे मित्र परिवार, ते सगळ्यांचं स्वागत. एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल. समीकरण कुणालचं आपण पाहिलं. 11 चेंडूमध्ये 18 धावा हवेत कुणाल.
विकास वैरी आला गोलंदाजीसाठी. उल्लाफ मिड विकेट कॅच कॉल निसटली हातातून. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 22 वरती. आणि आता 11 चेंडू 15 धावा हे समीकरण आहे. हाफ ट्रॅकर शॉट जॅक करण्याचा प्रयत्न बॅटीवरती सर आला नाहीये. अभिजितनं थांबवलं कारण की अभिजित आता स्ट्राइक रोटेट करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. वो बोल रहा है जो भी खेलूंगा मैं खेलूंगा, जो भी करूंगा मैं करूंगा. कारण की मी ते उभा आहे, जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. मात्र बॉलिंग अटॅक मध्ये मॅच येऊ शकते. विकास वैरी त्यासाठी ओळखला जातो. आप्पा हिनुकलेनं जी ऊर्जा दिली आहे त्या ऊर्जेचा उपयोग होऊ शकतो. आप्पा हिनुकलेनं मॅच मध्ये थोडीशी आग लावली आहे आणि त्या जोरावरती गोलंदाजी चालू आहे. ही पादावडी ग्राउंड. आप्पा हिनुकले स्वतःहून गेले होते मिड विकेटला. आत्ताही चेंडू डॉट आलाय. धाव घेतली जात नाहीये. माना की पहिले 6 गेंद डॉट आई है. मात्र आता अक्षय जाधववरचा विश्वास उडून गेलाय. हा विश्वास असतो जो 1 ओव्हर मध्ये गेलाय तो परत आणावा लागेल. 9 चेंडू 15. पुढे घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिला. आप्पा हिनुकलेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव. आप्पा हिनुकले स्वतःहून मिड विकेटला गेलेत. त्यांना माहिती होतं चेंडू कुठे येणार आहे. मॅच बनवण्यासाठी जास्त काही नाही. 2 ते 4 चेंडू डॉट येतात तर मॅच बनते. आणि विकास वैरीची गोलंदाजी अफलातून राहिले. बॅकफुटला जाऊन गेल्याचा प्रयत्न डॉट बॉल. संपूर्ण टीम बोलते हे काय चाललंय. तब्बल 7 चेंडू डॉट आलेत अक्षय जाधवचे. जर प्रत्येक जण तुमच्या खराब वेळेमध्ये नाव ठेवत असेल तर एक अशी वेळ आणा जिथे ते सगळी खराब वेळ विसरून जातील. आणली ती वेळ, आणली ती वेळ. मी हेच बोलत होतो. मी हीच चर्चा करत होतो की जेव्हा प्रत्येक जण तुम्हाला वाईट वेळेमध्ये तुमच्याकडे बोट दाखवत असेल तर एक फटका असा खेळा की तुमचे 7 डॉट विसरून गेले पाहिजे. आणि एक फटका खेळला 7 डॉट विसरून गेले. आणि आता 6 चेंडू 8 ची मॅच आली. 6 चेंडू 8. कधी कधी उत्तर असं द्यायचं असतं ना की प्रश्न विचारणारा आणि प्रश्न हे विसरून उत्तर लक्षात राहिलं पाहिजे. आणि तेच उत्तर लिहिलंय अक्षय जाधवनं. 7 डॉट खोलले. त्यानंतरचा एक मोठा फटका. त्याची गाडी पटरीवरती आली. 6 चेंडू 8 ची मॅच बनली. चला थोडीशी स्पीडअप घ्या. टप्पा चुकला की असा कार्यक्रम होतो. कारण की जर इथे षटकार नसतं तर मॅच डबल डिजिट मध्ये असते. सिंगल डिजिट बॉल 6 डबल डिजिट धावा असत्या. अमितनं काहीतरी कानमंत्र दिलाय जवळ जाऊन. ऋषी आहे गोलंदाजीसाठी. 1 2 3 खेळाडू त्याच्या जवळ आहेत. कानमंत्र देत आहेत. काही ना काहीतरी चर्चा करतायत. 6 चेंडू 8 ची मॅच बनेल का. लेट्स सी. 60. अभिजित ताळगावचा टायगर एका बाजूला स्ट्राइक वरती. ही मॅच खूप महत्वाची आहे. हे 6 चेंडू महत्वाचे आहेत कारण की मॅच अजूनही 50-50% आहे. पहिला चेंडू बॅटवरती सरा आला नाहीये. लॉंगॉनला खेळाडू मिड विकेटवर. आप्पा हिनुकलेला तुम्ही बघता. आप्पा हिनुकले व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. काय फिल्डिंग एफर्ट्स राहिलेत. आप्पा हिनुकले तरुणांना लाजवेल हा फिटनेस आहे. वय हा आकडा आहे त्यांचा. अभी हम जवान है. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स यार. 5 चेंडू 6. मॅच हळूहळू दगदग वाढवते. बाकी टॉपे स्लिपला खेळाडू त्याच्याकडून निसटलाय. फरमानला गलीमध्ये. आता तो पडला. चुकीच्या वेळी तो खाली पडला. मात्र खाली पडला तरी फेकी त्यानं केले. 2 रन तुमने छुरा जो सनम. कारण की या 2 धावात तुम्ही कुठे पडताय ते महत्वाचं नाहीये. तुम्ही कोणत्या क्षणाला पडताय हे इम्पॉर्टंट आहे. पाय घसरला. रिप्ले पहा. हात दणका.
ओ माय गॉड, काळजी घ्यायची. रिप्ले मध्ये बघाल ना तेव्हा समजेल की डोकं आपलं कसं आपट. 4-4. सुरेख फटका, स्क्वेअर कट निघून जाईल. इट्स अ मॅक्सिमम मॅच फिनिश. पायगावच्या टायगरनं मॅच संपवली आहे. अभिजितच्या बॅट मध्ये आला फटका, 6 धावेचा. मॅच फिनिश, खतम. ओके, समाप्त मॅच. मॅन ऑफ द मॅच अर्थातच